नमस्कार. चॅटबॉट्स किंवा टेक्स्टवरून इमेज बनवणारे टूल्स हे आपण वापरलेच असतील, पण कधी विचार केलाय का की पडद्यामागे नेमकं काय घडतं? आज आपण याच शक्तिशाली टेक्नॉलॉजीच्या म्हणजे जनरेटिव्ह एआयच्या जगात जरा डोकावून बघणार आहोत. हे सगळं बघून ना एखाद्या जादूच्या खेळासारखं वाटतं, बरोबर? पण खरं सांगायचं तर ह्यामागे कोणतीही जादू नाहीये. मग खरा प्रश्न हा आहे की ही सिस्टम, हे एआय खरंच काहीतरी नवीन कसं काय बनवतं? चला तर याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. बरं मग, सगळ्यात आधी हे जनरेटिव्ह एआय म्हणजे नेमकं काय आहे हेच सोप्या भाषेत समजून घेऊया. जनरेटिव्ह एआय म्हणजे असं समजा की तो एक प्रचंड हुशार विद्यार्थी आहे. तो काय करतो? तो आधी खूप म्हणजे प्रचंड प्रमाणात माहिती, ज्याला आपण डेटा म्हणतो, तो वाचतो. त्यातून तो पॅटर्न्स शिकतो आणि मग त्याच पॅटर्न्सचा वापर करून तो काहीतरी अगदी नवीन, पण तरीही मूळ माहितीसारखंच वाटणारं असं कंटेंट तयार करतो. आणि गंमत म्हणजे ही टेक्नॉलॉजी आपल्या रोजच्या वापरात कधीच आलेली आहे. म्हणजे बघा, आपल्यासाठी ईमेल लिहिणारा चॅटबॉट असो किंवा आपण दिलेल्या शब्दांवरून चित्र बनवणारे ॲप्स, इतकंच काय तर संगीत किंवा कोड तयार करणारे टूल्ससुद्धा, हे सगळं म्हणजे जनरेटिव्ह एआयच आहे. ठीक आहे, तर आता पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की एआयची ही जी काही क्रिएटिव्हिटी आहे ना, ती माणसासारख्या विचारांवर नाही, तर ती पूर्णपणे अंदाजांवर अवलंबून आहे. आणि ह्याच गोष्टीमध्ये या सगळ्या प्रक्रियेचं रहस्य दडलेलं आहे. बघा, एआय सिस्टम माणसासारखा विचार नाही करत. ती फक्त एकाच गोष्टीचा अंदाज लावते की पुढचा शब्द कोणता असू शकतो, आणि हाच अंदाज ती पुन्हा पुन्हा लावत राहते. याचाच अर्थ एआयला भावना किंवा कोणत्याही संकल्पना कळत नाहीत. ते फक्त शिकलेला पॅटर्न पूर्ण करतं, एकावेळी एक शब्द, किंवा जर चित्राचा विषय असेल तर एकावेळी एक पिक्सेल जोडून. आणि हाच त्याच्या कामातला आणि आपल्या म्हणजे मानवी विचारातला सगळ्यात मोठा फरक आहे. बरं, मग हे टेक्स्ट आणि इमेजेस तयार करण्याची प्रोसेस नक्की चालते कशी? चला थोडं आणखी खोलात जाऊन बघूया. तर या दोन्ही प्रक्रियांची आपण अशी तुलना करू शकतो. एका बाजूला आहे टेक्स्ट, मजकूर कसा तयार होतो? तर सिस्टीम आधी पुस्तकं, लेख, वेबसाईट असा प्रचंड डेटा वाचून व्याकरण आणि शब्दांचे एकमेकांशी असलेले संबंध शिकते, आणि मग आपण दिलेल्या प्रॉम्प्टनुसार पुढचा शब्द कोणता असेल याचा अंदाज लावते. आता दुसऱ्या बाजूला बघूया, इमेज कशी तयार होते? तर इथे सिस्टीम लाखो चित्र आणि त्यांचा वर्णन वाचून शिकते. म्हणजे मांजर हा शब्द कसा दिसतो किंवा सूर्यास्त म्हणजे कोणते रंग असतात हे ती शिकते, आणि मग आपण दिलेल्या प्रॉम्प्टशी जुळणारे नवीन पिक्सेल्स तयार करून एक पूर्ण चित्र बनवते. हे समजायला आणखी सोपं करण्यासाठी चला एक उदाहरण घेऊया. समजा आपण प्रॉम्प्ट दिला, मीटिंगसाठी एक छोटासा ईमेल लिही. आता काय होतं? स्टेप 1, मॉडेल आपल्या या प्रॉम्प्टचं विश्लेषण करतं. स्टेप 2, ते त्याच्याकडे असलेल्या ट्रेनिंग डेटाच्या आधारे विचार करतं. स्टेप 3, आणि मग सर्वात योग्य शब्द कोणता असेल याचा एकामागोमाग एक अंदाज लावायला सुरुवात करतं. आणि फायनली स्टेप 4, या सगळ्या अंदाजांमधून एक व्यवस्थित, अस्खलित वाटणारा ईमेल तयार होतो जो आपल्याला मिळतो. ओके, तर आता पुढच्या सेक्शनकडे वळूया. ही टूल्स इतकी शक्तिशाली आहेत, तर ती नक्की कुठे उपयोगी पडतात आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मर्यादा काय आहेत हेही पाहूया. जनरेटिव्ह एआय खरंच अनेक ठिकाणी एक जबरदस्त मदतनीस म्हणून काम करतं. उदाहरणार्थ, लिखाणात मदत करायला, म्हणजे ड्राफ्ट किंवा सारांश बनवायला, किंवा काहीतरी क्रिएटिव्ह करायचं असेल तर नवीन आयडिया द्यायला. एवढंच नाही तर कोडिंगमध्ये मदत करायला, किंवा अगदी मीडियासाठी काही कन्सेप्ट, आर्ट किंवा लोगो बनवायला सुद्धा. म्हणूनच याकडे असं बघा की हा एक खूप वेगवान आणि हुशार असिस्टंट आहे, जो आपलं सुरुवातीचं सगळं जड काम काही क्षणात करून देतो आणि आपला खूप वेळ वाचवतो. पण इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी लक्षात ठेवलीच पाहिजे. जनरेटिव्ह एआय कधीकधी हॅल्युसिनेट करतं. सोप्या भाषेत सांगायचं तर ते अशा काही गोष्टी, तथ्ये किंवा तारखा सांगू शकतं ज्या पूर्णपणे खोट्या, म्हणजे अस्तित्वातच नसतात. असं का? कारण ते खरं काय आहे यावर नाही, तर काय शक्य आहे यावर काम करतं. आणि म्हणूनच अंतिम निर्णय हा नेहमी आपला म्हणजे वापरकर्त्याचाच असायला हवा. आपण एका डायरेक्टरच्या भूमिकेत राहायचं आणि एआय जो आपला असिस्टंट आहे त्याने केलेल्या कामाला तपासायचं, त्यात सुधारणा करायच्या, कंट्रोल आपल्या हातात ठेवायचा. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांना एकत्र आणूया आणि पुढे काय आहे ते बघूया. तर आजच्या चर्चेतून लक्षात ठेवण्यासारखे 3 मुख्य मुद्दे आहेत. पहिला,
हे सगळं मशीन लर्निंगच्या तत्वांवर बनलेलं आहे. दुसरा, याला प्रचंड मोठ्या डेटावर ट्रेनिंग दिलेलं असतं. आणि तिसरा, ते पॅटर्न्स शोधून आणि हुशार अंदाज लावून पूर्णपणे नवीन कंटेंट तयार करतं. पण या सगळ्या प्रक्रियेला ऊर्जा कुठून मिळते? या सगळ्याचं इंधन काय आहे? याचं उत्तर एका शब्दात आहे: डेटा. आणि आमच्या पुढच्या भागात आपण याच इंधनाबद्दल बोलणार आहोत, म्हणजे डेटाची क्वालिटी, प्रायव्हसी आणि त्याचे नैतिक पैलू यावर आपण सविस्तर चर्चा करू. हा माहितीपट पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नॉलेज इक्विटी पार्टनर्स हे एक बहुभाषिक चॅनल आहे. इथे आम्ही वेगवेगळ्या विषयांवर असं समकालीन आणि व्यावहारिक ज्ञान देतो, जे आपलं रोजचं आयुष्य अधिक प्रभावी आणि कार्यक्षम बनवण्यासाठी नक्कीच मदत करेल. जर आपल्याला आमचा हा प्रयत्न आणि कंटेंट खरंच मौल्यवान वाटत असेल तर कृपया नॉलेज इक्विटी पार्टनर्सला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आमच्या दररोजच्या माहितीपटांबद्दल लगेच सूचना मिळेल. आणि हो, लाईक आणि शेअर करून हे मौल्यवान व्यावहारिक ज्ञान आपल्या कुटुंबापर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत आणि आपल्या समुदायापर्यंत पोचवायला विसरू नका. चला तर मग एकत्र मिळून ज्ञानाची ही आस नेहमीच उंच ठेवूया. अधिक माहितीसाठी आमच्या पुढच्या भागाची नक्की वाट पहा.